डावसला गेले, एखाद्या इंडस्ट्रीसाठी करार केला असेल, पण डावसला कधीतरी कृषीपूरक उद्योगासाठी, कृषी उद्योगासाठी एखादा करार झाला तर ऐकवंतात आहे की एखाद्या वेळेस तरी कृषी वाद्यासाठी की एखादे कापडापासून, आमच्या कापसापासून कापडापर्यंतची मिल आम्ही करण्यासाठी प्रायव्हेट इंडस्ट्रीसाठी करार करतो आहोत. एखादं उदाहरण शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या आधुनिक यंत्रसामग्री अवजारासाठी आम्ही या ठिकाणी करार करतो आहोत. यासाठी आम्ही 10,000 कोटी आणतो, यासाठी आम्ही 1,000 कोटी आणतो. त्याच्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही आहे. मग ग्रामीण भागामधले आणि शहरी भागातले विकासाची जी दुरी आहे, जो अनुशेष आहे तो वाढून राहिलेला ग्रामीण भागातला विकासाची दुरी रुजलावते. उद्याच्या कालखंडामध्ये अध्यक्ष महोदय, ग्रामीण भाग आणि शहरी भागाचं युद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. आज ग्रामीण भागातला सर्व इकडे रोजगारासाठी शहरामध्ये येतोय, ग्रामीण भाग ओस पडायला लागलाय. ग्रामीण भागातल्या नोकऱ्या नाही आहेत. मग ग्रामीण भागात नोकऱ्या आणण्यासाठी उद्योग तिथे आणणार आहात की नाही? की सारे उद्योग पुण्यामध्ये, रायगडमध्ये इकडे आले पाहिजेत? का मराठवाड्याचा विकास थांबला? का अख्ख्या अर्थसंकल्पामध्ये आमच्या उत्तर महाराष्ट्राचा साधा उल्लेख सुद्धा नाही? जळगाव, धुळे, नंदुरबार एखादा साधा उल्लेख का खानदेशच्या महाराष्ट्रात आहे की नाही आहे? का मराठवाड्यातल्या, या खानदेशमधल्या, या महाराष्ट्रामधल्या साऱ्या शेतकरी जेवढे आहेत जे दररोज आत्महत्या करतात, त्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा साधा उल्लेख ह्याच्यामध्ये नाही आहे. जो आदिवासी आज किड्यामुंग्यांना मरतोय, जो कुपोषणानं मरतोय, त्या आदिवासींचं अनुदान दुसरीकडे वळवत असताना तुम्हाला शरम नाही वाटले? त्या आदिवासींच्या उत्थानासाठी काय योजना आहेत? काय तुमच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद आहे? त्या आदिवासींच्या, त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर तुम्ही पैसा ठेवला पाहिजे. घटनेतली तरतूद आहे, तुमची नाही आहे. ज्या मागासवर्गीयांच्यासाठी 13% तुम्ही आरक्षित ठेवलंच पाहिजे, हे घटनेमधली तरतूद आहे. त्यांची लोकसंख्या 13%. लोकसंख्येच्या आधारावर तरतुदी पाहिजे. किती अर्थात तरतुदी आहेत मला सांगा या सभागृहामध्ये? किती योजना सुरू आहेत मला सांगा? कृषीच्या किती योजना सुरू आहे सांगा? कशासाठी तूट वाढवून घेत आहेत? 45,000 कोटी रुपयाची तूट अर्थसंकल्पामध्ये येणं म्हणजे या राज्य सरकारचं अपयश आहे. मागच्या वर्षी 675 कोटी, या वर्षी 75,000 कोटी. अरे हा पैसा कृषी भागासाठी, ग्रामीण विकासासाठी वापरा ना तुम्ही, शेतकऱ्यांसाठी द्या. पण शेतकऱ्यांचं अनुदान नाही, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही, शेतकऱ्याच्या कापसाच्या संदर्भामध्ये अर्थमंत्र्यांनी एक शब्द उच्चारला नाही. कापूस नाही, सोयाबीन नाही, कांदा नाही. शेतकरी मेला तरी झाले, त्यांना आत्महत्या केल्या तरी चालतील, आम्हाला काही घेण्याचं नाही. आम्हाला लाडकी बहीण पुरेशी आहे. अरे ज्या लाडक्या बहिणीसाठी 2100 रुपये देऊ म्हटलं ते तुम्ही देत नाही. ज्या शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करू असं तुम्ही सांगितलं, का कर्जमाफीची घोषणा झाली नाही याच्यामध्ये? अरे एक बोगद्यासाठी 50,000 कोटी खर्च करता तुम्ही मुंबईमध्ये. मेट्रोसाठी 1 लाख कोटी रुपये तुम्ही खर्च करता. 10 लाख कोटी पर्यंत तुम्ही विमान क्षेत्रामध्ये खर्च करता. माझ्या शेतकऱ्यांचं कर्ज जे आहे संपूर्ण माफ केलं तर 43,000 कोटीच्या घरामध्ये. अरे सारं कर्ज माफ केलं असलं, सारं शेतकऱ्याच्या डोक्यावर जेवढं असेल कर्ज ते माफ करायचं असेल तर 25-30,000 कोटीच्या वर जाणार नाही. आणि एक तुमची मेट्रो 50,000 कोटी, 1 लाख कोटी रुपयाचे होते. अरे एखादा प्रकल्प कॅन्सल करा, आमच्याकडे वळवा ना. आमच्या शेतकऱ्याचं काही मागत नाही. शेतकरी तुमच्या पोटाला अन्न देतोय, दिवस रात्र परिश्रम करतोय, घाम गाळतोय. अरे त्यानं अन्न नाही घातलं का दगडा खाणार का नोटा खाणार आहात तुम्ही? त्याने जर तुम्हाला अन्न पुरवलं नाही तर तुम्ही काय खाणार आहात? कदा समुद्रातले माती खाणार आहात, वाळू खाणार आहात? अध्यक्ष महोदय, या शेतकऱ्याला सर्वात जास्त दुर्लक्षित केलं असेल तर तुम्ही केला. सर्वात जास्त पापी आहात तुम्ही.
या याच्यामध्ये लाखो शेतकऱ्यांनी ज्या हत्या केल्या, त्या आत्महत्या केलेल्या विधवांचे शाप तुमच्या पाठीशी लागतील. जरी तुम्ही निवडून येत असलात ना तरी आज त्यांच्या चिल्लपाल्ला जे ओरडताय, जे रडताय, ज्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या चिल्लपाल्ला रडताय, त्यांचे शाप तुम्हाला लागतील. किती असा, किती रडा, नुसते कामं करायचे, नॉन प्लॅन एक्सपेंडिचर वाढवत राहता. वाढवा. कर्जमाफीच्या संदर्भामधला तर निर्णय याच अधिवेशनात व्हावा अशी माझी अपेक्षा, आणि तो होईल जर खरंच सरकार असेल शेतकऱ्यांच्या बाजूला, खरं तुम्हाला शेतकऱ्याची जाण आणि गाणार असेल तर कर्जमाफी करून दाखवा. जाऊ द्यावा एखादा रस्ता. कुठले मार्ग काढत राहतात 1,00,000 कोटीचे 50,000 कोटीचे. खराब जर शेतकऱ्यांचा कर्ज माफ, अरे आयुष्यभर ऋणी राहू तुमचे. पण या ठिकाणी अध्यक्ष सदाभाऊ तुम्ही करा. आणि म्हणून माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय, की सारं करत असताना मेट्रोचं जाळं झालं, मिनी रेल्वे काढली, काय काढली, ह्या किती नुकसानीमध्ये आहे ते सांगा. किती कर्ज यांच्यासाठी काढलाय, किती यांच्या काढसाठी काढलेल्या कर्जावर तुम्ही व्याज भरतात. अरे त्या व्याजापोटी सुद्धा तुम्ही ठरवलं जेवढं व्याज तेवढं भरतात, तेवढं माझ्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे रे. का नाही होते? म्हणून अध्यक्ष महोदय अनुशेष दूर करण्यासाठी प्रयत्न करा, आदिवासींच्या कुपोषणासाठी प्रयत्न करा, मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी करा. मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्त्या दिल्याने, आदिवासींच्या शिष्यवृत्त्या दिल्याने 8 महिने झाले, 10 महिने संजय गांधी विरुद्ध भूमिहीन योजना बंद आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी आत्महत्या योजना, त्या ठिकाणी त्याला लाभ द्यायचा ते बंद आहे. अनेक योजना बंद झाल्या, अनेक योजनांमध्ये लाभ नाही आहे. दुरुस्तीला पैसे नाही आहे, रस्ते दुरुस्तीला पैसे नाही आहे. मोठे मोठे हायवे तयार होतात, ग्रामीण भागात रस्ते ओस पडतात, अशी स्थिती आहे. शिक्षणाची व्यवस्था कोलमडत चाललेली आहे. म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती राहणार आहे संदर्भामध्ये की सरकारने लक्ष द्यावं. कसा अर्थसंकल्प आहे त्याची पाठ थोपटून घेतात, उत्तर द्यावेत माझ्या प्रश्नांचे. अनेक विषय बोलता येण्यासारखं आहे शहरापासून ग्रामीण भागापर्यंत, पण सर्वात गेल्या अनेक वर्षामध्ये सर्वात जर दिशाहीन हा असा अर्थसंकल्प जो कुणाच्याही कामाचा नाही, कुणी स्वागत केलं नाही तर तुमच्याशिवाय, अशा अर्थसंकल्पाचं मी स्वागत करावं असं मला वाटत नाही. मी याच्या संदर्भामध्ये विरोध करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.